झी 24 तास एक पाऊल पुढे। बुलढाणा जिल्ह्यातल्या 13ही तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांनी वारंवार मागणी करून सुद्धा गावात टँकर सुरू झाले नाहीत। त्यामुळे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सोमवारपर्यंत या गावांना टँकर देण्यात आले नाही तर दूषित पाणी मुख्यमंत्र्यांच्या घशात घालण्याचा इशारा दिलाय। सध्या राज्यातल्या काही भागात दुष्काळाचे भीषण चटके बसतायत। बुलढाणा जिल्ह्यातल्या 13 तालुक्यात प्रचंड दुष्काळ पडलाय। पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागते। वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन मात्र गावात टँकर सुरू करायला टाळाटाळ करत आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी दुष्काळी भागाचा दौरा केला। यावेळी त्यांनी विहिरीतून पाणी उपसल्यावर त्यांच्या बादलीत इतकंच पाणी आलं आणि तेही गढूळ। त्यामुळे लवकरात लवकर इथं पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झाले नाहीत तर गढूळ पाणी मुख्यमंत्र्यांच्या घशात घालण्याचा इशारा त्यांनी दिलाय। खूप पाण्याची पंचायत आहे, आजूबाजूने विहिरी आहे, त्या विहिरी पूर्ण आटल्या, विहिरीले पाणी नाही। हापशीवर 2 घंट्याचा नंबर आहे तर 4 हांडे पाणी निघते, ते पाणी गढूळ आहे। रात्रंदिवस ते पाण्याचे याच्यात राहावं लागते आम्हाला। खूप म्हणजे पाण्याचा खूप त्रास आहे। सोमवारपर्यंत टँकर चालू करेन असं त्यांनी आश्वस्त केलंय। जनतेचा त्या गावातल्या महिलांचा ज्यावर विश्वास नाही तर त्या महिलांना मी सांगितलंय जर सोमवारपर्यंत तुमच्याकडे टँकर आला नाही तर 2 बाटल्या पाणी त्या विहिरीतलं गढूळ मी भरून घेतलंय। हे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घशात टाकल्याशिवाय मी राहणार नाही हे त्यांना सांगून आलोय आणि करून दाखवेन। दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेलं केंद्राचं पथक विदर्भात आलंच नाही। त्यामुळे दुष्काळी मदतीपासून विदर्भ वंचित राहणार असल्याचा आरोप तावडेंनी केलाय। विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी टंचाई असताना याबाबतची माहिती केंद्रीय पथकाला दिली नाही, त्यामुळे केंद्रीय पथक इथे आलं नाही। हे विदर्भाचं दुर्दैव आहे। विदर्भात दुष्काळच नाही सरकारला म्हणायचं असेल तर ते वास्तव नाही, त्यांची आणेवारी सांगते आहे। विशिष्ट जिथे मंत्री आहेत त्या भागात दुष्काळ, तिथे मात्र लगेच धावायचं आणि इकडे मराठवाडा आणि विदर्भाकडे दुर्लक्ष करायचं, हे चालणार नाही। बुलढाणा जिल्ह्यात 1055 गावं प्रशासनानं पाणी टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत। 708 गावांची आणेवारी 50%पेक्षाही कमी आहे। तरीही राज्य शासनानं याची माहिती केंद्रीय पथकाला दिली नसल्याचं समोर आलंय। झी 24 ताससाठी संतोष लोखंडे, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।